दादासाहेब डांगे यांचा 2 मुलांसह भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक। दूध उत्पादक सहकारी संघात भाजपचा विजय। विलास काटेखायेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ। अनिल पवार दूरचे नातेवाईक हे मी मान्य करतो। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। सदानंद कदम यांनी घेतली अनिल परब यांची भेट। योगेश कदम संदर्भात भेट घेण्यासाठी आले आहेत का असा सवाल उपस्थित। ठाण्यात खासदार निशिकांत दुबेंविरोधात बॅनर। नितीन कंपनी सिग्नल परिसरात बॅनरबाजी। दुबे के मारेंगे ठाण्यात लागले बॅनर। कुणी काहीही करो मुख्यमंत्र्यांना मान्यच। कोकाटेंच्या राजीनाम्यावरून जयंत पाटलांची टीका। सरकार जनतेसमोर कसं दिसतं याचा विचार करा। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना धक्का। राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे राष्ट्रवादीत जाणार। राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडेंचा पक्षप्रवेश निश्चित। रोहिणी खडसे आणि त्यांच्या वकिलांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट घेतली। प्रांजल खेवलकरांच्या गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावच्या आमदारांकडे कसा गेला याचा खुलासा करा। रोहिणी खडसेंची मागणी। रेव पार्टी प्रकरण संशयास्पद। ब्लड सॅम्पल लवकर मागवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी। खेवलकरांच्या वकिलांची माहिती। खेवलकर सराईत गुन्हेगार ही टायपिंग मिस्टेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं वकिलांचा दावा। खेवलकरांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आलं। या प्रकरणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणार एकनाथ खडसेंचा इशारा। महिला आरोपीसह दोघांना पेरलं गेलं। 15 दिवसांपूर्वी यादव आणि पोपटाणी ग्रुप जोडले गेले। बदनामीसाठी महिलांनाही प्रकरणात पेरलं गेलं एकनाथ खडसेंचा आरोप। पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणी श्रीपाद यादव निखिल पोपटाणी खेवलकरांच्या संपर्कात। श्रीपादच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्या। त्यापैकी एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। संतोष देशमुख खंडणीच्या आड आल्यानं हत्या। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। सुरेश धसांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्या अहवालावरून क्लीन चिट। मुंडे क्लीन चिट विरोधात सुरेश धस सर्वोच्च न्यायालयात जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच हत्येचा मुख्य सूत्रधार। कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर। गोट्या गित्ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी। गोट्या गित्तेवर बीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम। सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचे आदेश कायम। संभाजी ब्रिगेडच्या 2 संघटना एकत्र येणार। राजकारणात सक्रिय होण्यासाठी दोन्ही संघटना एकत्र। थोड्याच दिवसात घोषणा होईल। मनोज आखरेंची माहिती। मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग। गेल्या 2 वर्षात 24 महिलांना परदेशातून सोडवून आणलं। रुपाली चाकणकरांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर छावा सेनेचा हल्लाबोल। कोकाटेंची हकालपट्टी करा अन्यथा शेतकऱ्यांच्या मुलांना रमी खेळण्यासाठी क्लबची परवानगी देण्याची मागणी। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पूनम पाटील यांची नियुक्ती। पूनम पाटील यांनी यापूर्वी नगरसेविका आणि महिला जिल्हाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली। खासदार सुनील तटकरेंनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट। चिपळूण कराड रेल्वे मार्गाबाबत चर्चा। या मार्गासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचं आयोजन। महादेव मुंडेंच्या पत्नी घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 21 महिने उलटले। मुंडेंचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत। पालिका आयुक्त भूषण गगराणींनी घेतली राज ठाकरेंची भेट। कचरा घोटाळ्या प्रकरणी मनसेच्या नेत्यांचं भेटीसाठी आयुक्तांना आज स्मरणपत्र। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्र। घरांचा ताबा लाभार्थ्यांना एका आठवड्यात द्या। आदित्य ठाकरेंची फडणवीसांना विनंती। महाराष्ट्रात नवीन कायदा आलाय राज्यात फडणवीस ऍक्ट। समज द्या आणि सोडून द्या असा कायदा। संजय राऊतांची सरकारवर टीका। शिवसेना राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। अजित पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला फक्त शिंदे। शिवसेनेच्या इतर मंत्र्यांची मात्र स्नेहभोजनाला दांडी।
मी काल दिल्लीत होतो, त्यामुळे मी अजित पवारांच्या स्नेहभोजनाला आलो नाही, दादा भुसेंचं स्पष्टीकरण. कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते. विधिमंडळाचा चौकशी अहवाल सरकारकडे सादर. सरकार याबाबत खुलासा करणार का? आमदार रोहित पवारांचा सवाल. बुलढाण्यात रोहित पवारांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट. शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का? शेतकरी कन्येचा रोहित पवारांवर प्रश्नांचा भडीमार. लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे घुसले? सरकारची फसवणूक झाली असेल तर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुख्यमंत्र्यांच्या 4 लाडक्या योजनांना ब्रेक. तीर्थदर्शन, वयोश्री, 1 रुपयात पीक विमा आणि अन्नपूर्णा योजनेला ब्रेक. सूत्रांची माहिती. मीरा भाईंदर शहरात शेतकऱ्याची फसवणूक. शेतकरी विनायक यांनी तलाठी कार्यालयाकडून फसवणूक करण्यात आली असल्याचा केला आरोप. जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करत एका कंपनीच्या नावे केल्याचा आरोप. महादेव हत्तीणीच्या स्थलांतरावरून नवा वाद. हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी. जनसुराज्य पक्षाचे नेते डॉक्टर विनय कोरेंची प्रतिक्रिया. साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला. लक्ष्मीबाई शिंदेंना भेट दिलेल्या नाण्यांवरून वाद. नाण्यांच्या मालकीवरून दावे प्रतिदावे सुरू. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. माणिकराव कोकाटेंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यानं आंदोलन. सोलापुरातील पालिकेची शाळा धोकादायक अवस्थेत. जय भवानी शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे. वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करूनही पालिकेचं दुर्लक्ष. मॅगीच्या पाकिटात आढळले मेलेले पालीचे पिल्लू. अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार. डी-मार्ट कंपनीकडे, मॅगी बनवणाऱ्या कंपनीकडे ईमेलद्वारे कळवलं असून पुढील कारवाई लवकरच करण्यात येणार. अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांची माहिती. डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं स्पष्ट. पोलिसांनी न्यायालयात खोटी माहिती दिल्याचा वकिलांचा खुलासा. पार्टी प्रकरणाची फेर चौकशी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनीच्या कामांतील दिरंगाईमुळे रस्ते जलमय. नागरिकांची मात्र गैरसोय. मनपा आयुक्तांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये मेल नर्सेस बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. DMER परिचारिका भरतीमधील लिंग विभागाच्या विरोधात मोर्चा. संत गजानन महाराज पालखीचं खामगाव नगरीत आगमन. आज खामगाव इथे शेवटचा मुक्काम. पालखी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी 1,11,111 मोदकांचा प्रसाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा टोयोटा किर्लोस्कर सोबत करार. टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून बिडकीन इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत उभारली जाणार. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात 233 शालेय वाहनांचा तपास. 121 वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई. वाहनांना 1,10,000 रुपयांचा दंड. हिंदू आक्रोश मोर्चा दरम्यान 2 समाजात घोषणाबाजी. सिल्लोडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा. 2 समाजाच्या घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण. भंडाऱ्यात महिला आणि बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं कचेरी समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात पोलीस उपनिरीक्षकांचं तडवी. अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र 35 वर्षांनंतर रद्द. प्रमाणपत्र खोटं असल्यानं कारवाई. कोल्हापूर पालिकेतील ड्रेनेज घोटाळा प्रकरणी पालिकेकडे कागदपत्रांची मागणी. लक्ष्मीपुरी पोलीस घेणार अधिकाऱ्यांचे जबाब. परभणी जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाविरोधात कारवाईची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन. यवतमाळमध्ये देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नये या मागणीसाठी चांदोरे नगरीतील नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतून यशश्री मुंडेंची माघार. माजी खासदार प्रीतम मुंडे करणार नेतृत्व. 10 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार. ईडीकडून माजी आयुक्त अनिल पवारांच्या नाशिकच्या जागेची पाहणी. अनिल पवार वसई विरारचे माजी आयुक्त.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव यादव यांना शौर्य पदक प्रदान। मुंबईत राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पदक प्रदान। मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा, मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार दंड आकारणार नाही, मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती। छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा बस स्थानक आणि पडेगाव रोड प्रदूषणाचा हॉटस्पॉट, पालिकेकडून हवेच्या गुणवत्तेचं श्वेतपत्र प्रसिद्ध। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रशासनाचं दुर्लक्ष। छत्रपती संभाजीनगरात अंगणवाड्यांच्या साहित्यातील खरेदीत 9 कोटींचा घोटाळा, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उत्तराला टाळाटाळ, 2 दिवसात उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेड पर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार, त्यापूर्वीच या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं जाहिरातदारांच्या घशात। ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी 250 किलोमीटर पदयात्रा, 5 शिवसैनिकांची पायी वारी, नांदेडच्या आरळी गावापासून ते बीडमधील कपिलधार देवस्थानापर्यंत पदयात्रा। पनवेलमध्ये एसटी डेपोच्या विकासासाठी भाजप आक्रमक, डेपोचा विकास BOT तत्वावर नव्हे तर शासनाने स्वतः करावा, भाजप आमदार विक्रांत पाटलांची सरनाईकांनी यांना पत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या बसमध्ये CCTV अनिवार्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय, पोलीस आयुक्त प्रवीण पवारांची विशेष मोहीम। कोल्हापुरात निवृत्तीनंतरही काम केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश, उपजिल्हाधिकारी यांच्याकडून निवृत्तीनंतर 4 वर्ष 4 महिने काम, माजी उपमहापौरांकडून प्रकार उघडकीस। CIDकडे केवळ 4 हस्ताक्षर तज्ज्ञ, 4 हस्ताक्षर तज्ज्ञांवर 9 जिल्ह्यांची जबाबदारी, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे CIDला कर्मचारी वाढवण्याचे आदेश। बनावट शालार्थ ID प्रकरणातील शिक्षकांची होणार 1 to 1 सुनावणी, शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश। सोलापुरात आशा सेविकांना आमिष दाखवत शासकीय रुग्णालयातील गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या, आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रकार उघडकीस। छत्रपती संभाजीनगर पालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम, अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी 334 सचिवांना मंजुरी, पालिकेला 5,62 लाखांचा महसूल प्राप्त। बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार, 13 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटलांचं आवाहन। मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्बब्लास्ट खटल्याचा उद्या निकाल, प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालय दोषी ठरवणार की निर्दोष याकडे लक्ष। हिंगोलीच्या कोळसा ते कवठा रस्त्यावरील पुलाचं काम संथ गतीनं, नागरिकांचा जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताच्या प्रमाणात वाढ। सिंधुदुर्गात रायवाडी पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप, नागरिक त्रस्त, गणपतीपूर्वी काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी। नागपूरच्या महाल परिसरात 22 घरांवर चालवला बुलडोझर, रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची कारवाई। मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरवस्था, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी, ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त। पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या हरकतींवर 6 ऑगस्टला सुनावणी, आराखड्यावर 217 हरकती प्राप्त। पुण्यात हवा प्रदूषणात वाढ, हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली, उत्तम हवेचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे घसरलं। गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटी सज्ज, 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान 5200 अधिकच्या बस सोडणार, मुंबईतून 600 बस कोकणला जाणार। UTS ॲपचा प्रवाशांकडून गैरवापर, लोकलमध्ये बसून काढलं जात होतं तिकीट, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी मध्य रेल्वेचं रेल्वे बोर्डाला पत्र। माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण, 30 जुलै 2014 रोजी झालेल्या भीषण भूस्खलनात 151 नागरिकांचा मृत्यू। सांगलीत राजू शेट्टींनी शक्तीपीठ बाधित गावांचा दौरा केला, शक्तीपीठाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा प्रशासनाला इशारा।
कोकणात मासेमारी हंगामाला 2 दिवसात होणार सुरुवात. किनारपट्टी भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर कायम. नांदेडमध्ये अंगणवाडीचा स्लॅब कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. निकृष्ट कामामुळे अपघात झाल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील घटना. मुलीच्या नातेवाईकांचा अचलपुरात शवविच्छेदनास नकार. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील बर्गरच्या दुकानाला भीषण आग. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक. कर्मचारी बाहेर पळाल्यानं जीवितहानी टळली. भंडाऱ्यात पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त. शहापूर परिसरातून 16 पोती अफू जप्त. प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक. जालन्यात ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद. 7,19,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सांगलीत अमणापूरच्या वैष्णोदेवी मंदिरात चोरी. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. चोरट्याचा तपास सुरू. घटना सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्यात पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त. प्रकरणी परप्रांतीय 2 आरोपींना अटक. भंडाऱ्यात रुग्णालयातील पसार डॉक्टरचं आत्मसमर्पण. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यानंतर डॉक्टर झाला होता फरार. वाशिममध्ये अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. महिलेला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गुन्हा. आरोपीसह आणखी 2 जणांवर गुन्हा. पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाखांची मागणी. एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फतच मागितले पैसे. इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंटवरून आर्थिक मदत मागणाऱ्या आरोपीला अटक. अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त. रत्नागिरी पोलिसांची कारवाई. 63,000ची दारू जप्त. पंढरपुरात तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री. सुरक्षा कर्मचाऱ्याचा धंदा सीसीटीव्हीत कैद. नांदेडमधील सीता नदी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. अमरावतीत कोल्हापूर गावात तरुणीवर सामूहिक अत्याचार. मुख्य आरोपीला अटक. 2 अल्पवयीन आरोपींची बालसुधार गृहात रवानगी. सोलापुरात चोरीला गेलेल्या 2 ट्रॅक्टरचा 48 तासात शोध. वैराग पोलिसांची कारवाई. 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यात घरफोडी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. घटना सीसीटीव्हीत कैद. नागपुरात भरदिवसा व्यावसायिकाच्या पैशांवर डल्ला. पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 25 लाख लंपास. लहान मुलीला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक. पुण्यातील कात्रज परिसरातून 2 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण. विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी कालमर्यादा हवी का? मुद्द्यावर 19 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. केंद्र सरकार आणि राज्य सरकारना 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश. मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांची अमेरिकन कंपनी P&Gच्या CEO पदी नियुक्ती. जेजुरीकर 1 जानेवारी 2026 पासून पदभार स्वीकारणार. रशियात कामचटकामध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप. रशिया किनाऱ्यासह अमेरिका आणि जपानला त्सुनामीचा इशारा. भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ मेघनाथ देसाई यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केलं दुःख. अमरावतीत कुंभी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांवर पेरणीचं संकट. तातडीनं उपाययोजना कराव्या. शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबई कृषी बाजार समितीत विविध प्रकारच्या भाज्या दाखल. मात्र पावसामुळे भाज्यांचे दर घसरले. तब्बल 20% दर कमी. वाशिममध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत. आतापर्यंत 77,711 शेतकऱ्यांनी एकूण 1,09,000 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला.
पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. ऊसाचं बिल तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 1235 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पंढरपूरमधील चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर. नदीपात्रात 81,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. सोलापुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली. कोल्हापूरच्या दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणातून 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण 76% भरलं. धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस. बारड भागात सोयाबीन पीक पाण्याखाली. बळीराजा सुखावला, मात्र नुकसानीची चिंता वाढली. चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस. नलेश्वर तलाव ओव्हरफ्लो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडमध्ये 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान. शेतकऱ्याकडून संताप व्यक्त. शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.